नमस्कार, मी मोहन पगारे. तर आज आपण सर्वच बघतोय की दिल्ली येथे जे किसान आंदोलन सुरू आहे, तर ते नेमकं का होतं आहे? त्याच्यामागची कारणे काय आहे? जे किसान आंदोलक आहे तिथले, त्यांच्या मागण्या काय आहे? हे सर्व आत आपण सविस्तर बघणार आहोत. तर सर्वप्रथम हे जे किसान आंदोलन आहे ते सुरू कसं झालं? त्याची सुरुवात कशी झाली? तर त्याची सुरुवात जी आहे ती आत्ताच आपण काही महिन्यांपूर्वी जे 3 नवीन कृषी विधेयक जे आहे केंद्र सरकारने पास केले आहे किंवा लागू केले आहे, ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण हे जे 3 विधेयक आहे हेच जे आहे ते आंदोलनाचा मेन जे आहे विरोध होण्याचं कारण जे आहे ते आहे. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 5 जून रोजी 4 ऑर्डिनन्स जे आहे ते सादर केले गेले आणि त्यापैकी एक ऑर्डिनन्स नाकारण्यात आला आणि बाकीचे जे 3 ऑर्डिनन्स आहे ते ते स्वीकारून त्यांचे कायद्यात रूपांतर करून ते लागूही केले गेले. तर त्यातला आपण जे पहिला जो कृषी विधेयकमधला पहिला जो कायदा आहे तो बघूया. तर पहिलं जे कृषी विधेयक आहे ते शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन व सुलभता विधेयक 2020. हे जे विधेयक आहे हे विधेयक हे विधेयक असं म्हणते की जे शेतकरी आहे त्यांनी जो माल पिकवला आहे तो त्यांना भारताच्या सीमाच्या आत कुठेही विकता येईल. तर आपण सर्व बघू तर हे विधेयक वाचल्यानंतर तसंच वाटतं की हे जे विधेयक आहे तर शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहे ना, की ठीक आहे बा की शेतकरी आहे त्याला त्याचं जो उत्पादित केलेला माल आहे तो त्याला ज्या ठिकाणी जास्त भाव भेटेल त्या ठिकाणी जाऊन तो विकू शकतो कुठेही. तर याला विरोध का होतोय? त्याला विरोध होण्याचं मुख्य जे कारण आहे ते असं की आपली जी राज्यघटना आहे तिने आपल्याला आधीच राज्यघटनेमध्येच आपल्याला राज्यघटनेत स्वातंत्र्य दिले गेलं आहे की भारतीय नागरिक जे आहे ते भारताच्या सीमाच्या आत कुठेही राहू शकत्या, फिरू शकत्या किंवा व्यापार करू शकत्या. तर मग हा कायदा उगाच कशाला लागू केला? तर ह्या गोष्टीमुळे या कायद्याला विरोध होत आहे. आणि यात दुसरा जो कायदा आहे तो असा की शेतीमाल हमी भाव आणि शेती सेवा करार सबलीकरण आणि संरक्षण विधेयक 2020. हा जो कायदा आहे हा खूप मोठा जो आहे मुद्दा आहे आंदोलनाचा. तर हा कायदा काय आहे तो बघूया सर्वप्रथम. ह्या कायद्यात असं सांगण्यात आलं आहे की ह्या कायद्यामध्ये जी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे, जी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची कन्सेप्ट आहे हिला प्राधान्य देण्यात आलं आहे. आणि ह्या कायद्याअंतर्गत असं सांगण्यात आलं आहे की जी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे म्हणजेच जे प्रायव्हेट कंपन्या आहे त्या तुमचा माल जो आहे तो विकत घेतील आणि ते पण जे आपला बॉन्ड पेपर असतो बॉन्ड पेपरबरोबर करार करून. तर ही प्रोसेस कशी होईल कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची ती समजून घेऊया. तर सर्वप्रथम आपण ती एक बटाट्याच्या हां ठीक आहे एक बटाट्याची चिप्स बनवणारी कंपनी आहे सपोज. तर जी चिप्स बनवणारी कंपनी आहे ती शेतकरी ज्यावेळेस बटाट्याची त्याची लावण्याची जी प्रोसेस चालू असेल तेव्हा कंपनीचे जे लोक आहे ते शेतकऱ्याच्या शेतात येतील तेव्हा त्याच्याकडून करार करून करार करून घेतील की ठीक आहे आता बाहेर 20 रुपये भाव चालू आहे बटाट्यांचे, तर मग आम्ही तुला 50 रुपये सॉरी आपण 25 रुपये भाव देतो आणि तू आम्हाला तुझे बटाटे दे. तर शेतकरी बी त्याला बाहेर 20 रुपये चालू आहे आणि 5 रुपये जास्त भावाने भेटत आहे तर तो विकून टाकेल. आणि जर भविष्यात समजा तर यात तो दुरुपयोग तोटा असा की जर भविष्यात समजा शेतकऱ्याच्या बटाट्याचे भाव झाले 40 रुपये तर त्याला करार केला असल्यामुळे ते बटाटे आहेत ते त्याच कंपनीला आणि 40 रुपये भाव असतानाही 25 रुपये दरानेच विकावे लागेल. आणि आता इथे तुम्हाला एक प्रश्न पडू शकतो की जे मंडीत बाहेर भाव चालू आहे त्यापेक्षा जास्त भावाने कंपनी शेतकऱ्याकडून माल का खरेदी करेल? तर त्याचं मूळ कारण असं की जेव्हा आपण आपला माल बाहेर मंडीमध्ये विकतो तर तेव्हा त्याच्यावर सेस नावाचा जो टॅक्स आहे तो लागतो केंद्र सरकारचा. आणि त्यात ज्या ह्या प्रायव्हेट कंपन्या यांना लागत नाही, तो टॅक्स असतो 8%. तर त्यामुळे
₹20-1 किलो असल्यास ₹7-8 वा जास्त भावाने कंपन्या आहे त्या माल खरेदी करू शकतात. आणि ह्या सर्वातून ही जी आहे प्रायव्हेट मंडीची कन्सेप्ट आहे, ह्या सर्वाचा तोटा असा होईल की आपली जी MSP आहे, MSPची जी कमिटी आहे, ती या ठिकाणी कुठंतरी संपेल असा एक धोका निर्माण झाला आहे. तर MSP काय असतं ते मी सर्वप्रथम सांगतो. MSP जी आहे ती मिनिमम सपोर्ट प्राईज किमान आधारभूत किंमत ठरवत असते. ती जवळपास आपल्या देशामध्ये 23 पिकांची किमान आधारभूत किंमत ठरवत असते. तर भविष्यात असं होऊ शकतं की आता तर प्रायव्हेट कंपन्याच सर्व शेतकऱ्यांचा माल खरेदी करताय आणि मग त्यानंतर MSPची काही आवश्यकता नाही आणि मग MSP बंद करून किंवा केली जाऊ शकते किंवा बरखास्त केली जाऊ शकते. तर MSP जर बंद झाली तर शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा होऊ शकतो. कारण आता जर जे ठीक आहे, आता MSP बंद होण्याच्या आधी घेत होते ठीकठाक जे भाव आहे शेतकऱ्यांना परवडणारे जे रेट आहे त्याने प्रायव्हेट जे कंपन्या आहेत त्या खरेदी करत होत्या. परंतु मंडी बंद झाली आणि त्यानंतर जर कंपन्यांनी आपली मनमानी सुरू केली आणि बेभाव माल घ्यायला लागले तर खूप तोटा होऊ शकतो. आणि आपण पाहू शकतो की APMC मंडी जी आहे ती UP आणि बिहारमध्ये बंद करण्यात आली आणि त्याचा तोटा तिथल्या शेतकऱ्यांना असा झाला की तिथले जे UP आणि बिहारमधले शेतकरी आहे ते त्यांच्याकडून पंजाब आणि हरियाणामधले जे शेतकरी आहे ते 800 ते 900 रुपये क्विंटलने गहू खरेदी करतात आणि ते पंजाबमध्ये येऊन 1800 ते 1900 रुपये क्विंटलने विकतात. आणि दुसरं एक APMCचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण पाहू शकतो की मक्का, आता सध्या मक्काचं सीझन चालू आहे. तर मक्काची MSPने जी ठरवून दिलेली किंमत आहे ती आहे 1800 रुपये आणि आता मक्काचे भाव चालू आहे 1000 ते 1200 रुपये. त्यामुळं हे बी एक त्यामधला त्यांचा मुद्दा आहे की MSP जी मिनिमम सपोर्ट प्राईस आहे ती शेतकऱ्यांना देण्यात यावी. आणि हे जे MSPचं जे काही स्ट्रक्चर आहे ते जर बंद झालं तर शेतकऱ्यांचं खूप मोठा नुकसान होऊ शकतं, खूप मोठ्या प्रमाणावर. आणि यामध्ये जो तिसरा कायदा आहे तो आहे अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक 2020. तर या विधेयकात असं सांगण्यात आलं आहे की जे व्यापारी आहे किंवा शेतकरी आहे ते त्यांच्या मालाची साठेबाजी करून ठेवू शकतात. आता शेतकऱ्याकडं तर काही एवढं पर्याप्त साधन उपलब्ध नसतं की तो त्याच्या मालाची साठेबाजी करू शकतो. त्यामुळे हा जो कायदा आहे तो पूर्णपणे म्हणजे व्यापाऱ्यांच्या बाजूने आहे तो झुकलेला आहे. तर यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की धान्य, डाळी, तेलबिया, कांदा, बटाटा ह्या ज्या गोष्टी आहे ह्या अत्यावश्यक वस्तू ज्या यांच्यातून अशा 13 प्रकारच्या वस्तू ज्या आहे अत्यावश्यक वस्तूंमधून वगळून टाकण्यात आल्या. म्हणजे ह्या ज्या वस्तू आहे यांची व्यापारी अमर्याद साठेबाजी करू शकतात. आणि फक्त 2च परिस्थितीत जे आहे ते ही साठेबाजी करू शकत नाही. पहिली म्हणजे की जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असेल आपल्या देशामध्ये तेव्हा व्यापारी साठेबाजी करू शकत नाही. आणि दुसरी जी आहे ती म्हणजे जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती किंवा दुष्काळ पडलेला असेल त्यावेळेस जे आहे व्यापारी किंवा कोणताही व्यक्ती साठेबाजी करून ठेवू शकत नाही. तर साठेबाजीचं आपण एक उदाहरण आताच बघू शकतो की आता सध्या बटाट्याची किंमत जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आणि आपण 3-4 महिन्या आधीच जर विचार केला तर बटाट्याची जी किंमत होती ती 10 रुपये किलो. म्हणजे जेव्हा ते जे व्यापारी होते त्यांनी शेतकऱ्यांकडून 10 रुपये किलोने बटाटे खरेदी केले आणि आता तेच साठवलेले बटाटे बाजारात येत आहे आणि त्याच शेतकऱ्यांना पुन्हा 50 रुपये किलोने घ्यावं लागत आहे. म्हणजे याच्यावरून बघू शकता तुम्ही की ही शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणावर लूट होऊ शकते. आणि पंजाब आणि हरियाणामध्ये हे अदानी आहे हे सर्व लोक खूप मोठे गोडाऊन्स तयार करतायत. तर कशासाठी की हा जो माल आहे तो त्यांना